काय वाटतं कुणाची हवा आहे मुंबईत? बीजेपी. काय वाटतं मुंबईत कुणाची सत्ता येईल? भाजपाची येणार. असं बोललं तर मुंबई पाहिजे तर ठाकरेंचे जे हवं आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी माणूस पाहिजे इथे. काय बीजेपीने काम जास्त केलं आहे मला असं वाटतं. मला कोणाचीच सत्ता नको आहे, मला माणसाची आमची सत्ता पाहिजे. असं बोललं तर फर्नांडिस म्हणजे वाईट माणूस नाही, चांगला आहे. आणि ठाकरेंचे काय आहे की ते कधी कधी कुठे कुठे दादागिरी करतात. हे माझे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ना. माझा गाडी चालवणारा माणूस आहे, त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत. मुंबईचा महापौर मराठी असला पाहिजे की अमराठी असला पाहिजे? मराठी आहे. दुर्दैव आहे की असा प्रश्न येतो. राजस्थानमध्ये राजस्थानी महापौर आहे का मराठी महापौर आहे? बिहारमध्ये बिहारी महापौर आहे का मराठी महापौर आहे? मराठ है का तो अच्छा है. ज्यांना हे दुधखोळे प्रश्न पडलेले आहेत की विकास कामं आत्ताच चालू आहेत, मग मुंबई ही आर्थिक राजधानी आजपर्यंत का आहे? काय वाटतं कुणाची हवा आहे मुंबईत? बीजेपी. का असं का वाटतं तुम्हाला? हमारे यहाँ वार्ड 70 है विले पार्ला में, वहाँ पे बीजेपी के स्पेसिफिक सुनीता राजेश मेहता करके है और वो अच्छा काम करते हैं, तो हमारे वार्ड के हिसाब से हम उनको देंगे. तुम्ही मतदान करताना मराठी बघणार, हिंदुत्व बघणार की जो काम करतो ते बघणार? मतदान करताना तुम्ही कोणता विचार कराल? विकास. 15 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणूक आहे. काय वाटतं कुणाची हवा आहे मुंबईत? शिवसेना. का असं का वाटतं तुम्हाला? ते उद्धव ठाकरेची आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे तुम्ही. तुम्ही मतदान करताना हिंदुत्व बघाल, मराठी बघाल, अमराठी बघाल की विकास कामं बघून मतदान करणार? नाही, विकास कामं. मुंबईचा महापौर नाही मराठी आहे. नाही पण मराठी तेलच काम करणारच. आणि पॉप्युलेशन जास्त ते मराठीचीच आहे. कोणाची सत्ता यायला पाहिजे मुंबईत? खरी तर जे मुंबईचे नागरिक आहेत त्यांची सत्ता असायला पाहिजे. दुर्दैवाने नागरिकांना अत्यंत कमी लेखलं जातं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही राजकारण, ह्याला राजकारण म्हणत आहेत राजकारणी, हे कोण आहेत? हे आमचे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत ना. माझ्या रिप्रेझेंटेटिव्सच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे, अशी परिस्थिती झाली आहे. तो मला डिक्टेट करायला लागलेला आहे. त्यामुळे सत्ता कोणाची आहे? सत्ता इलेक्शनच्या मध्ये वोटिंग करून येणारी सत्ता नाही आहे. लोकांची सत्ता आहे, ती मुळात लोकांच्याकडे नाही आहे. तर मुळात कोणाचीच सत्ता नाही, लोकांची सत्ताच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कोण झाला पाहिजे? दुर्दैव आहे की असा प्रश्न येतो. राजस्थानमध्ये राजस्थानी महापौर आहे का मराठी महापौर आहे? बिहारमध्ये बिहारी महापौर आहे का मराठी महापौर आहे? हा प्रश्न विचारला तर हे असले प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मिळतील. ठाकरे बंधू एकत्र आलेत, हां, त्यामुळे त्यांना मुंबईची जनता साथ देईल. मराठी वोट जे डिवाईड होत होतं ते आता एक गट्टा मतदान हे ठाकरे बंधूंना होईल असं तुम्हाला वाटतं? ज्यांच्या मनामध्ये मराठी अस्मिता आणि मराठी भावनिक गोष्ट आणि त्याचा आणि राजकारणाचा किंवा त्याचा आणि विकासाचा असा संबंध आहे, ती माणसं कदाचित मतं देतील. पण जी माणसं म्हणतील, म्हणजे मी स्वतः मराठी आहे आणि माझ्याकडे मराठी लेबल घेऊन चुकीचं काम करणारा माणूस नको आहे. मला मराठी लेबल घेऊन जर तो राजसाहेबांचा अजेंडा हा माझ्यासाठी फेवरेबल आहे तर मी नक्की त्यांना वोट देईन ना. आय लव्ह हिम बिकॉज ऑफ हिज वर्क, नॉट बिकॉज ही इज जस्ट मराठी. नुसता मराठी आहे हे क्वालिफिकेशन नाही होऊ शकत. कारण ज्या मराठी माणसांनी इतक्या लोकांना इकडे बोलवलं, इकडे ज्यांना राहून दिलं, ज्यांना काम करून दिलं, तीच जर माणसं त्यांच्या जीवावरती उठत असतील तर माझ्या मराठी असण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे ही दोन माणसं जर जवळ येत असतील, त्यापेक्षा मला असं वाटतं की जेवढी मराठी माणसं आहेत आणि जी अमराठी माणसं जी बाहेरून आलेली आहेत, त्यांना का नाही रस्त्यावरती उतरावंसं वाटत? ते का नाही काहीच काम करत? लोकांच्या प्रश्नावरती फक्त मराठी माणसं, या दोन ज्या पार्टीज आहेत, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हेच का नेहमी रस्त्यावरती उतरलेले दिसतात? आणि हे रस्त्यावरती उतरतात, ह्यांच्या शाखांमध्ये जाऊन तुम्ही कंप्लेंट करता, तेव्हा तुमच्या गोष्टींवरती ही लोकं उत्तरं देतात. तुमच्या गोष्टींवरती सोल्युशन ते अविनाश जाधव ठाण्यामधले जे आहेत, त्यांना मी सतत लोकांसाठी फाईट करतानाच बघितलेलं आहे. कोणता अमराठी माणूस लोकांच्यासाठी फाईट करतो आहे मुंबईतल्या? तरी पण ह्या माणसांच्या साठी सभा घ्यायला योगी आदित्यनाथ येतात. कशासाठी? त्यांनी आपला माणूस तिकडे जातो. आपल्या इकडे नालासोपारामध्ये जशी इतर माणसं आहेत, मराठी माणूस बोलत नाही दुसऱ्या माणसाची मराठी. तुम्ही मराठी माणसाचा महापौर कसला घेऊन बसलाय? मराठी माणसाला मराठी भाषा नाही बोलता येत इकडे, त्याच्यावरून आपले वाद होत आहेत आणि भांडणं होतात. कुठला मराठी अमराठीचा मुद्दा आहे? मुंबईत एकंदरीत विकास कामं खूप जोरदार सुरू आहे. तर तुम्हाला काय वाटतं की अजून कोणती विकास कामं झाली पाहिजे? विकास कामं ही 1947पासून चालू आहेत. संयुक्त महाराष्ट्र हा मुंबई सकट जेव्हा झाला तेव्हापासून विकास कामं आहेत. ज्यांना हे दुधखोळे प्रश्न पडलेले आहेत
की विकास कामं आत्ताच चालू आहेत. मग मुंबई ही आर्थिक राजधानी आजपर्यंत का आहे? मुंबईमधल्या गोष्टी बाहेर का नाही गेल्या? तर तिकडे जाऊन तिकडे आर्थिक राजधानी का नाही होऊ शकली? इकडे फक्त बंदर आहे, पोर्ट आहे, ते पण तर गुजरातलाच नेलं ना. मग तिकडे आज इकडे जी गुजराती माणसं इकडे आलेली आहेत, विकास कामं झाली ना तिकडे, मग गुजरातला शिफ्ट का नाही होत? जा गुजरातला, जा MP मध्ये. तुमच्या राज्यातल्या लोकांनी तुमच्या राज्याचा सॉलिड विकास केला आहे ना, आणि त्या सगळ्यांनी मिळून तुमचा पंतप्रधान जो नेमलेला आहे त्याने पण एवढा विकास केला आहे ना. मग तुमच्या प्रांतात का नाही जात? आमच्या राज्यामध्ये यायचं, इकडे धुडगूस घालायचं, किंवा इकडे त्याच्यामुळे मेट्रोज बांधावे लागत आहेत, इकडे बांधकामं होत आहेत, आणि मराठी माणूस कुठे आहे? कारण तो सहिष्णू आहे, तो माळकरी आहे, तो वारकरी आहे, तो मंडरीला जातो, तो सगळ्यांशी भांडत नाही, गुण्यागोविंदाने राहतो. म्हणून त्याने डहाणूला जायचं, त्याने बदलापूरला जायचं. हा कुठला न्याय? इतर माणसांना तरी लाज वाटली पाहिजे ना. नाहीतर मग देशाचं काय विभाजनच तुम्ही करताय एका पद्धतीने, अराजकच पसरवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे मराठी माणसांच्या बाजूने नाही आहे? अजिबात नाही आहेत. नागपूरचा समृद्धी मार्ग हा कोणासाठी आहे? माझ्यासाठी तर नाही. मी नाही संत्री खायला तिकडे जाते. तिकडच्या माणसांना इकडे उद्योग करायचा आहे, तिकडच्या माणसांना इकडे व्यापार करायचा आहे, तिकडच्या माणसांना इकडच्या गोष्टींवरती ताबा मिळवायचा आहे. कशासाठी? आम्ही गुजरातवरती ताबा मिळवायला गेलो? बडोदेकरांचं बडोदा हे कोणाचं होतं? आमचंच होतं ना. माझ्या हातात मी तेव्हाचं असतो तर मी म्हटलं असतं नाही, मला महाराष्ट्राच्या विभाजनामध्ये बडोदा नाही द्यायचं आहे. आम्हीच विकास केला, एवढंच आहे गुजरात. इतिहास जर काढला तर मुंबई, बॉम्बे प्रेसिडेन्सी होतं, मुंबईचा इलाका कराचीपर्यंत होता. मग काय झालं मुंबईचं एवढं सगळं? आणि जी माणसं बाहेरून येतात त्यांना लाज नाही वाटत? मराठी माणूस दुसऱ्या प्रांतामध्ये जाऊन तिकडे धुडगूस घालतोय. जी माणसं बाहेरून आले आहेत त्यांना वाईट नाही वाटत आहे? माझेच बांधव आहेत ना, माझ्या देशातले सारे भारतीय माझे बांधव आहेत. ते लहानपणापासून मी बोललो आहे. कुठे आहे? माझ्या भावाला वाईटच नाही वाटत आहे की माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडते. त्यांना मजा येते. अरे वा वा, शिवसेना कशी फुटली, वा वा, कसं मनसेचं काहीच नाही झालं, अरे राज ठाकरेंचा मुलगा कसा नाही आला, हे ह्याच्यावरती त्यांना आनंद होतोय. दुर्दैवाची गोष्ट आहे ना ही. मराठी माणसं ज्यांची अस्मिता आहे, ज्यांना बाळासाहेब ठाकरे किंवा मराठी माणसं, राज ठाकरे ही माणसं आवडतात, त्यांना वाईटच वाटलं ना. त्यांच्याकडे दुःखच आहे. पण आता काय चाललं आहे म्हणजे मला तर, पण मला कोणीच हे आपले आहेत असं वाटत नाही. आम्हालाच आता उतरावं लागेल असं वाटतं. आणि एकंदरीत हे राजकारण पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यास विलंब झाले असं वाटतं तुम्हाला? नाही, कधी कधी मला अजिबात कधी कधी ना, एक म्हणजे आंबा लवकर काढला ना झाडावरून तो कच्चा निघतो, तो पिकावा लागतो. त्यांना दोघांनाही जर उपरती झाली असेल की आज आपण सेपरेट राहिल्यामुळे, तेव्हा जे तुम्ही सेपरेट झालात ते ज्या कारणामुळे झालं असाल, ती कारणं आज अचानक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी नाही आहेत. त्याच्यापेक्षा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. तुम्हाला कळलं नाही? आमचं राज्य, आमचा राष्ट्र, आमचा महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्याच्यामध्ये राष्ट्र आहे असं हा महाराष्ट्र, हा दुसरी माणसं लुबाडत आहेत हे इतक्या दिवसात कळलं नाही? आम्हाला कळत होतं. म्हणजे इंजिनिअरिंगच्या माणसाला इंजिनिअरिंग कळत नाही आणि बाहेर जो चांबार आहे त्याला कळतं आहे, असं झालं ना मोची काम करणाऱ्याला. आम्ही तर राजकारणात नाही, पण तुम्हाला कळत नव्हतं एवढी वर्ष की तुम्ही सेपरेट झाल्यामुळे काय होतं आहे, किंवा तुम्ही हा महाराष्ट्र राखला पाहिजे ना. नाहीतर तुम्ही आमचे कसले नेते आहात? आज कळतं आहे का की मराठी माणसाकडे फक्त वडापावच्या गाड्या होत्या? इतकी वर्ष मराठी माणूस या मुलखामध्ये आहे. जेव्हापासून मँचेस्टरला कॉटन जायचं तेव्हापासून आपली लोकं गिरणी कामगार म्हणून आली आणि त्यांनी इकडे मुंबई हे शहर वसवलं. आणि आज अचानक आम्हालाच ह्याच्यामध्ये कोण तारणार असं बघावं लागतं आहे. मी ह्याच्याकडे बघू का त्याच्याकडे? एकनाथ शिंदे माझा आहे का? देवेंद्र फडणवीस का? राज ठाकरे? अरे सगळेच माझे आहेत ना. शरद पवार पण माझेच आहेत. पण मग माझ्यासाठी का नाही करत आहेत काही? माझी परिस्थिती अशी का? आणि त्याला कोणतरी बाहेरचे कसे जबाबदार होणार? माझ्या घरात काय चुकतं आहे, माझ्या घराचं छप्पर कळतं त्याला मीच जबाबदार आहे ना. एवढ्या वर्षात कळलं नाही? जेव्हा टाकीतून पाणी वरती पडत होतं तेव्हा गच्चीत पाणी जमलं तरी तुम्हाला कळलं नाही. पाणी घरात आलं तेव्हा कळलं. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंची सत्ता येईल की फडणवीस शिंदे साहेबांची सत्ता? मला कोणाचीच सत्ता नको आहे. मला माणसाची, आमची सत्ता पाहिजे. मला ह्यांच्याशी कोणाची म्हणजे कदाचित म्हणजे हे तुमच्या अजेंडामधलं उत्तर आहे की नाही मला माहीत नाही, पण ह्यांची कोणाची काय सत्ता असली पाहिजे? हे कोण आहेत? हे माझे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ना. म्हणजे माझा गाडी चालवणारा माणूस आहे, त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत. मी माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला दिलं आणि त्याने करोडपती बनला तो. असं कसं होऊ शकतं? ह्यांची कुठून आली सत्ता? सत्ता तर तुमची, माझी, आमची, सगळ्यांची असली पाहिजे ना. हे लोकांसाठी, लोकांनी केलेलं लोकशाहीमधलं राज्य आहे. डेमोक्रेसी आहे की नाही?
का आपण आता म्हणजे एककल्ली कारभार आपण करतो? नॉर्थ कोरियामध्ये राहतोय का आपण? भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे ना, मग माणसाचीच सत्ता पाहिजे. मला विचारलंच जात नाही, मला सांगितलं जातं मी असं करीन तसं करीन तसं करीन. एक आम्ही PIL खरं तर फाईल केली पाहिजे की मला इलेक्शनच्या आधी ही वचनं दिली होती आणि पुढे काहीच नाही केलं जात आहे. आज नगरसेवकांच्या तिकीट वाटपामध्ये घोळ होतो आहे आणि ते म्हणत आहेत की आमचं तिकीट कापलं गेलं, आम्हाला सांगितलं पण नाही दिलं, ह्यांनी पैसे दिले म्हणून झालं. अरे पण मला सेवा करायचं आहे ना, मग सेवा करण्यासाठी मी पैसे देऊन सेवा करतो आहे, मी भ्रष्टाचार करून करतो आहे, हे मला कळत नाही. माझा सेवक आहेस ना. मला मुळात 90% लोकांना आपल्या इकडे तुम्ही विचारा ना की नगरसेवकाची कर्तव्य काय आहेत, त्याची उद्दिष्ट काय आहेत, त्यांच्या बैठकांना त्यांना पगार, त्यांना पैसे किती मिळतात, त्यांचं बॅलन्स शीट काय आहे, ते कुठे येतं, कधी येणार, ते लोक बघायला जातात. लोकांना मिळतं का? नगरसेवक का व्हायचे आहे, कशासाठी व्हायचं? या नगराची सेवा करण्यासाठी व्हायचं आहे ना. मला आधी काय सेवा केली ते दाखवा, तुम्ही आता पुढे काय सेवा देणार आहात ते दाखवा. त्याच्याविषयी कोणीच काही बोलत नाही आहे. ह्याची सत्ता येणार किंवा त्याची सत्ता येणार नाही, काय होणार आहे? शहर बदलणार आहे का? शहरातला माणूस खुश होणार आहे का? जगामध्ये एक सर्वे केला जातो की कोणत्या देशामध्ये जास्त माणसं आनंदी आहेत. आपला नंबर माझ्यामध्ये 148 वगैरे लागतो. म्हणजे माणूस दुःखी आहे ना. जर राजा म्हणवत असाल तर राजाचं पहिलं काम, जे कोण बघत असतील ते राजा आणि संकल्पना ज्यांना माहिती असेल, तर राजा हा माझ्या राज्यातल्या एकही माणूस उपाशी असेल तर मी जेवणार नाही, ह्याला राजा म्हणतात. असं बोललं तर मुंबई पाहिजे तर ठाकरेंचे जे हवं आहे. पण आता काय हे मिक्स वातावरण चाललं आहे, तुम्हाला पण माहिती असेल. मिक्स म्हणजे भाजपचे आहे, हे आपल्या महाराष्ट्राचे सर्वांच्या मिळून आहे. आता पहिल्यासारखं एकत्र येऊ नाही शकत कोणी कंबाईन येणार असं वाटते. मुंबईत ठाकरे हवे की फडणवीस शिंदे हवे, कोण हवे? असं बोललं तर फडणवीस म्हणजे वाईट माणूस नाही, चांगला आहे. आणि ठाकरेंचं काय की ते कधी कधी कुठे दादागिरी करतात, जे एकदम स्ट्रेट सांगतो. दादागिरी म्हणजे दादागिरी कसायला पाहिजे, जे बोललं तर लोक करायला तयार आहे. म्हणजे कोणती दादागिरी, तुमचं म्हणणं काय? म्हणजे ते राज ठाकरे बोललं तो कशी दादागिरी करतो तुम्हाला माहीत आहे. म्हणजे तसं नाही, म्हणजे कोणी बोललं तर त्याचे ऐकतो, तर मग दादागिरीची गरज काय? खरं बोललं की नाही? कोणी बोललं तर त्याला ऐकतं, आम्ही स्वतः ऐकून घेतो सर्व काय बोललं. पण ते काय उगीच कुठे त्यांचे माणसं, ते राज ठाकरे नाही करत, त्यांचे माणसं उगीच कुठे दादागिरी करतात, हे असं वाटतं मला. मुंबईत मराठी महापौर व्हावा? मुंबई बोललं तर मराठीत पाहिजे असं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल? कोई भी जीते, आम जनता को क्या फ़ायदा है? हम तो 15 साल से देख रहे हैं, BKC ईस्ट में, बांद्रा ईस्ट में कोई फ़ायदा नहीं हुआ. BMC कोई रोड का काम नहीं कर रही है. तो कोई भी जीते, शिवसेना जीते, भाजपा जीते, कांग्रेस जीते, कोई मतलब ही नहीं है हम लोगों को उससे. क्या लगता है? लेकिन तो भी आप वोटिंग तो करते रहोगे. हाँ, मग तुम्हाला काय वाटतं की BJPचे सरकार आल्यावर विकास होईल की ठाकरे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यावर विकास होईल मुंबईत? 15 साल से तो इन लोगों की सरकार चल रही है. हमें तो कुछ लगा नहीं है बांद्रा का हालत देखकर कि विकास किया है करके. तो हम कैसे आशा कर सकते हैं? 15 साल तो हो ही गया. क्योंकि महाराष्ट्र में मराठी लोगों का है तो मराठी आए तो ठीक है, बाकी कोई भी आए, हम लोगों को तो ऐसे ही जीना है, ऐसे ही रहना है, कोई काम होता नहीं है. 80% तो रेवड़ी बांटने में ही चला जाता है गवर्नमेंट का पैसा, फ्री में. 20% विकास में हो रहा है, तो 20% में क्या विकास हो सकता है? कुछ नहीं हो सकता है. इसलिए हम लोगों को तो कोई आशा है नहीं. मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, काय वाटतं मुंबईत कोणाची सत्ता येईल? मला वाटते भाजपाची येणार. का असं का वाटतं तुम्हाला, ठाकरेंची का नाही? ठाकरे तर असं आहे का BJPने काम जास्त केलं आहे मला असं वाटतं. आणि त्यांचं काम भरपूर वेगाने चाललं आहे. मेट्रो बोला, हायवे बोला, आणि जे पण आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे बहुत सारे काम आहे, ते वेगाने चाललं आहे. आणि ठाकरे हे करून दाखविलं नाही एवढ्या वर्षात. तर मला वाटतं की त्यांना जिंकायला पाहिजे. आता मुंबईला इन्फ्रास्ट्रक्चरची लई गरज आहे, तर मला हे वाटतं भाजपा यायला पाहिजे. अजून मुंबईत काही प्रश्न आहेत की ते सोडवले पाहिजे.
काय वाटतं अजून कोणती विकास कामं व्हायला हवी? मला वाटतं की मुंबई आणि त्याचे जवळ जे आहे डोंबिवली, कल्याण, नालासोपारा, वसई, विरार, तर इथे अजून पण बेसिक पण चीज पोचलेली नाही आहे. जसे की पाणी बोला, इलेक्ट्रिसिटी बोला आणि लोकांचे घरं बोला. लोक अजूनपर्यंत झोपडपट्टीत राहतात, तर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पण भेटला नाही आहे. मुंबई थोडं बहुत चांगला केलेला आहे, पण त्यांना 50 साल झाला. 50 सालात अजून काय मुंबई डेव्हलप झाली नाही. हे लोकांनी सांगितलं की मुंबईला शांघाय बनवणार, पण तसं काय झालं नाही आणि तसं काय 20 सालात पण होणार असं दिसत नाही. आणि बेसिक फॅसिलिटीसाठी लोक अजून पण तडफडत आहे. म्हणजे तुम्ही रेल्वेज बघा, रेल्वेज अजून पण लोक मरत आहे. आणि काय ते फॅसिलिटी नाही आहे. हे आफ्रिकासारखा चाललं आहे. म्हणजे अजून पण डेव्हलप होण्यासाठी 20 साल लागणार कमती कम. तर मला लागतं भाजपा येणार तर थोडं बहुत काम करणार. मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणूक होणार आहे 15 तारखेला. काय वाटतं कोण जिंकेल? आता आमच्या प्रभागमध्ये जे कोण चांगलं काम करते, ज्यांच्या म्हणजे पब्लिकमध्ये येणं जाणं आहे, लोकांचे काय गरजा आहे ते ज्यांना समजतं आणि त्याच्यावर जे काय उपाययोजना आणतील त्याच्यावर आपण डिपेंड करू. पण एकंदरीत आत्ताचं राजकारण पाहता काय वाटतं तुम्हाला? कोणाची सत्ता येईल? भाजपाची येईल की उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधूंचं सरकार येईल महापालिकेत, असं वाटतं तुम्हाला? होऊ शकतो. राजकारणामध्ये काय पण संभव आहे. म्हणजे मतदान करताना तुम्ही विकास कामं बघून मतदान करणार? हो, ओके. मग मुंबईत तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत तुम्ही 40 वर्षापासून मुंबईत राहता म्हणताय, मग मुंबईत अजून कोणती विकास कामं झाली पाहिजेत? रस्त्याचे भरपूर कामं आहे. तो पाण्याची जे गैरसोय होते माणसांना, शुद्ध पाणी भेटत नाही प्यायला. दर पावसात खड्ड्यांची हाल असतं. जरासा पाऊस आला की लगेच खड्डे होतो आणि 2-2 किलोमीटर रांगा लागतं. त्याच्यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे ना. मग फडणवीस विकास कामं करू शकतील की ठाकरे बंधू करू शकतील? हे बघा, हे त्यांच्या मनस्थितीवर आहे. त्यांना जर पब्लिकचं काम करायचं, कोणी पण येऊ सत्तामध्ये आहे, तुम्ही काम करू शकता. असं नाही आहे की एकच माणूस करू शकतो, दुसरं नाही करत. तुमच्याकडे पॉवर आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही लोकांसाठी चांगले कामं करू शकतात. ते फडणवीस पण असू शकतो, ठाकरे बंधू पण असू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.